हो, तो तुझ्या आजोबांचा असिस्टंट होता. कंपनीची सगळी कामं करायचा. त्यावेळी त्याने आजोबांना सांगितलं की त्याला 2 मुलं आहेत आणि त्याची बायको मरण पावली आहे. आजोबांनाही बरोबर वाटलं. त्यांनी आमचं लग्न करून दिलं. लग्नानंतर त्यांनी हर्ष आणि पृथ्वीला सोबत आणलं आणि रेखालाही आणलं आणि ती त्यांच्या मुलांची आया असल्याचं सांगितलं. मी जास्त लक्ष नाही दिलं. आजोबांनी संग्रामला आधीच बोर्डिंग स्कूलमध्ये टाकलं होतं. आधी तो चांगला वागायचा. तुझ्या आजोबांच्या जाण्यानंतर तो अचानक बदलला, असे बोलून त्यांची आई थांबली. हर्ष बेटा, मी तुझ्या वडिलांबद्दल असं बोलते, याचं वाईट वाटून घेऊ नकोस. खरं तर मी चुकूनही त्यांचा आदर करू शकत नाही. तो खूप वाईट माणूस होता. ती हर्षला बोलली. काही हरकत नाही मम्मी, मीही त्या माणसाची इज्जत करत नाही. मी त्यांचा मुलगा असून आणि त्यांच्या म्हणण्यानुसार ते माझ्यावर प्रेम करत होते, तरीही मी त्यांचा इतका तिरस्कार करतोय. तुझ्याबरोबर तर त्यांनी माहीत नाही काय काय. तुला जे बोलायचं ते बोल, मला काही फरक पडत नाही, हर्ष बोलला. तुझ्या आजोबांच्या मृत्यूनंतर त्याने त्याचे खरे रंग दाखवायला सुरुवात केली. लग्न झाल्यापासूनच आम्ही दोघे वेगळे राहत होतो. आम्ही वेगवेगळ्या रूममध्ये झोपत होतो. पैशांशिवाय आमच्यात कोणतीच चर्चा होत नव्हती. त्याला पैसे हवे असतील किंवा कोणत्याही कागदावर माझी सही हवी असेल तेव्हा तो माझ्याकडे यायचा. तोपर्यंत सगळं ठीक होतं. मग एके दिवशी तो मला एका हॉटेलमध्ये मीटिंगसाठी घेऊन गेला आणि मुद्दाम मला त्याच्या एका क्लायंटजवळ खोलीत सोडून आला. मलाच माहीत मी तिथून कशी पळून आले. घरी आल्यानंतर त्याने मला मारले आणि म्हणाला त्याला त्या क्लायंटकडून 3 कोटी रुपयाचा फायदा होणार होता. त्या दिवशी आमचं खूप भांडण झालं. त्यानंतर मी त्याच्यासोबत जायला नकार दिला. मग तो रेखाला घेऊन जाऊ लागला. तेव्हापासून मी हर्षलाही माझ्यासोबत ठेवायला लागली. त्याने शरदचे नाव बदलून संग्राम ठेवले होते. त्याला अशा प्रकारे शिकवले की तो माझा तिरस्कार करू लागला. तो मला त्याच्या शाळेत जाऊ देत नव्हता आणि इथे आला तरी माझ्याशी तो बोलत नव्हता. त्यानंतर एके दिवशी त्याने सुहासला उचलून मारून टाकण्याची धमकी देऊन अनेक कागदपत्रांवर माझी स्वाक्षरी करून घेतली. तेव्हापासून तो माझ्याकडे पैसे मागायला आला नाही. त्या दिवसापासून त्याने मला घराबाहेर पडण्यास बंदी घातली. मला खूप भीती वाटत होती. तो सुहासला जीवे मारण्याची धमकी देऊन मला दुसरं काही काम करायला लावेल. एके दिवशी शीटचे वडील, जे तुझ्या वडिलांचे खूप चांगले मित्र होते, ते घरी आले. मी त्यांना सर्व काही सांगितले आणि ते कोणाला सांगणार नाही असे त्यांच्याकडून वचन घेतले. तिथून पळून जाण्यासाठी मी त्यांना मदत मागितली. सीडच्या वडिलांना जाताना पाहून त्याने आम्हा दोघांवर अत्यंत घाणेरडे आरोप केले. मग मी त्यांच्या मदतीने तिथून पळून गेले. मम्मी रडत रडत सांगत होती, मम्मी रडू नकोस, वाईट काळ संपला, आता तो तुरुंगात आहे, त्याच्या कृत्याची शिक्षा भोगत आहे. संग्राम म्हणाला. मला सीडच्या वडिलांशीही बोलायचे आहे. त्यांनाही माझ्यामुळे खूप त्रास झाला. हो, त्यांनी त्यांच्या घरी जाऊनही गोंधळ घातला, त्यामुळे त्यांनाही घर बदलावं लागलं. मलाही काही दिवसांपूर्वीच याची माहिती मिळाली, संग्रामने सांगितले. तेव्हाच आम्ही इथे आलो. सुरुवातीला काही अडचणी आल्या, पण नंतर हळूहळू दिवस सुधारत गेले. मम्मी म्हणाली. मम्मी, गेले ते दिवस आता विसरून जा. आता आपण एकत्र आलो आहोत. आता आपण सर्व एकत्र राहू. संग्रामने इशारा करता सुहास आणि हर्षनेही मम्मीला मिठी मारली. तिघांनी मिळून मम्मीला मिठी मारली. तिघांचेही डोळे ओले झाले होते. सलोनीही ओळ्या डोळ्यांनी त्यांच्याकडे बघत होती. ती विचार करत होती की तिचे आयुष्य खूप वेदनांनी भरलेले आहे, पण मम्मीचे दुःख तर खूप मोठे होते. आता सर्व काही ठीक आहे. मग काही वेळाने सगळं नॉर्मल झालं. मम्मी संग्रामला म्हणाली, मी तुम्हा तिघांना काही सांगितलं तर तुम्ही माझं ऐकाल का? हो मम्मी सांग, तिघही एकत्र बोलले. संग्राम मला विचारत होता, बघ बेटा, मला आता त्या शहरात जायचे नाही. आता तुम्ही तिघेही बघा तुम्ही कंपनी कसे हँडल करणार. मम्मी म्हणाली, हे बघा, तुम्ही काहीही ठरवा, मला काही सांगायचे आहे, मी फक्त मम्मीकडेच राहीन. सलोनी म्हणाली. आता सलोनी इथेच आहे तर मलाही इथेच राहावं लागणार आहे. तेव्हा आपण असं करूया, हर्ष आणि सुहास, तुम्ही दोघेही अहमदाबादला जा. हर्ष, आधी मला सांग, तुला कोणत्या कंपनीत जायचे आहे? तुझी जी आवड आहे. आपण सुहासला दुसऱ्या कंपनीत पाठवू. संग्राम म्हणाला, भाई, तू मला जी दिली आहे ती मी चालवणार आहे. सुहास दुसरी बघेल. हर्ष म्हणाला, चला ठीक आहे, मग सुहास तू त्या कंपनीत जा. ओम तुला मदत करेल आणि हर्ष तुझ्याबरोबर सीडला पाठवेल. तुझं त्याच्याबरोबर चांगलं जमतं, ठीक आहे? तसा तर मी आहेच, तुला वेळ मिळेल तेव्हा ये. संग्राम म्हणाला. सुहास मीनाला पण भेटत राहा. माझंही बोलणं करून देत जा. लग्न कधी करायचं आहे सांग, गुपचूप करू नकोस. आम्हालाही लग्न बघायचं आहे. सलोनी म्हणाली. वहिनी, कोणाचं लग्न, कोणाशी लग्न करायचं आहे? तुम्ही पण छान विनोद करता. सुहास बोलला. तू जास्त हुशार होऊ नकोस, मी तुझी आई आहे.
मला त्या दिवशीच सगळं समजलं. सलोनीने बाकी सांगितलं. हो, आता ती तुटलं असेल आणि तिच्याशी लग्न करायचं नसेल तर ठीक आहे, आम्ही दुसरी मुलगी बघू. मम्मी मजाक करत बोलली. अरे नाही मम्मी, मी आता गेल्यावर बोलेन. बाकी भाई आणि वहिनी आणि तू गेलीत तर जमेल, सुहास बोलला. तू कशाला घाबरतो छोटू, मी येतो बघ कसं ओके होतंय सगळं, हर्ष बोलला. भाई तू गेलास तर ते आपलं न ऐकता आपल्याला हुसकावून लावते. तुला तिच्या आईबद्दल माहीत नाही. वहिनीला विचारते किती रागीट आहे. ती तर मला सलोनीचा भाऊ समजत होती, म्हणून मला बोलवत होती. जर माहीत झालं तू माझा भाऊ आहेस तर माझी खैर नाही, सुहास हसत म्हणाला. ठीक आहे, तुम्ही लोक आता बोलणं बंद करा. हर्ष, तू तुझं शिक्षण पूर्ण कर आणि तू कंपनी सांभाळ. आपण लग्नाबद्दल नंतर बोलू. आता खूप उशीर झाला आहे. सलोनी थकली असेल, तिला आराम करू द्या. असे बोलून संग्रामने त्यांना जाण्याचा इशारा केला. सलोनीला झोपायला सांगून तो त्यांच्यासोबत बाहेर गेला. बराच वेळ ते बोलत राहिले. त्यानंतर संग्रामने त्यांना त्याच्या घरी नेऊन त्याचे घर दाखवले. दोघांनी स्वतःसाठी खोल्या घेतल्या. संग्रामच्या घरात जी मई होती ते तिथेच थांबले. संग्राम परत आला काही दिवसांनी. सलोनी आता ठीक झाली होती. आज हर्ष आणि सुहास अहमदाबादला जाणार होते. संग्राम आणि सीड त्यांना विमानतळावर सोडायला गेले होते. सलोनी आणि मम्मी शाळेत तर आल्या होत्या, पण मम्मी मनातून दुःखी होती. सुहास आणि हर्षच्या जाण्याने घर पूर्णपणे रिकामे झाले होते. सलोनी मम्मीला म्हणाली, मम्मी ते पुन्हा काही दिवसांनी येतील. तुम्ही दुःखी का आहे ते पोहोचताच फोन पण करतील. तुम्ही चला, प्रार्थनेची वेळ झाली आहे. मॅडमनेही मुलांना प्रार्थनेत चांगल्या गोष्टी सांगितल्या. त्यानंतर त्या कामात व्यस्त झाल्या. त्या मुलांसोबत सगळं विसरून जायच्या. अहमदाबाद. सुहास आणि हर्ष अहमदाबादला पोचले. ते दोघे थेट घरीच गेले. दोघांनीही तिथेच राहण्याचा निर्णय घेतला होता. इथून हर्ष कॉलेजला जाणार आणि सुहास कंपनीत जाणार. दोघांनी आधीच फोन करून आपापल्या खोल्या स्वच्छ करण्यास सांगितले होते. हर्षने वडिलांची रूम घेतली होती तर सुहासने हर्षची घेतली होती. त्या रात्री आराम करून दुसऱ्या दिवशी सकाळी हर्ष कॉलेजला गेला आणि सुहास कंपनीत गेला. तिथे ओमने त्याचे स्वागत केले. त्याला संग्रामच्याच खोलीत बसवले. सर, आजपासूनच कामाला सुरुवात करायची आहे की आज फक्त स्टाफची ओळख करून घ्यायची, ओमने विचारलं. ओळख करून दे, मग काम करायला सोपं होईल. इथं बोलवशील की त्यांच्याकडे जावं लागेल, सुहासने विचारलं. सगळे डायरेक्टर इथे येतील, ओमने सांगितलं. मग फोन करून सगळ्यांना तिथे यायला सांगितलं. सर, हे फायबर प्रोडक्शनचे डायरेक्टर आहेत, हे यार्न प्रोडक्शनचे डायरेक्टर आहेत, हे डाईंग आणि प्रिंटिंगचे हेड आहेत, हे प्री ट्रीटमेंटचे हेड आहेत आणि हे फॅब्रिक प्रोडक्शनचे डायरेक्टर आहेत. याशिवाय मॅन्युफॅक्चरिंग, सेल्स, रिटेल आणि ट्रान्सपोर्टचे डिपार्टमेंट आहेत. त्याचे डायरेक्टर सहलीला गेले आहेत. मग तो सगळ्यांना म्हणाला, आजपासून हे आपले नवीन बॉस आहेत. आता तुम्हाला यांच्या हाताखालीच काम करायचं आहे. एकामागून एक सर्वांनी सुहासचे हात मिळवून अभिनंदन केले. तो म्हणाला, तुमचे सर्वांचे खूप खूप आभार. मला आशा आहे की तुम्ही ज्या प्रकारे संग्राम भैयासोबत काम केलेत तसेच तुम्ही माझ्यासोबतही काम कराल आणि कंपनीला पुढे नेण्यात मला मदत कराल ना तुम्ही. आपण हिला प्रगतीच्या उच्च पातळीवर नेऊ आणि संग्राम भैयाला भेट देऊ. त्यानंतर एकामागून एक संचालक त्यांना त्यांच्या संबंधित कर्मचाऱ्यांना भेटायला घेऊन गेले. सुहासला सगळ्यांची ओळख करून घेताच दुपार झाली होती. आता त्याला कळले हे सर्व किती अवघड आहे. त्याला वाटायचे की संग्राम भैया फक्त येऊन कंपनीत बसत असेल आणि संध्याकाळी परत येत असेल. पण इतक्या विभागांचे काम पाहून त्यांच्या चुका पाहणे, त्यांना सुधारण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी नवीन मार्गांचा विचार करणे, हृदय आणि मन थकवणारे हे काम आहे. त्याने संग्रामला फोन केला. भैया, आज मी नुसताच परिचय करून घेतला आहे आणि खूप थकलो आहे. तू खरोखर महान आहेस. तू खूप काम करतोस. मला तुझ्याकडून खूप काही शिकायचे आहे. हे तू आज मला बोलतोस. बघ, उद्या तू माझ्यापेक्षा चांगला बिझनेसमॅन बनशील. वेळेबरोबर अनुभव येतो, मग तुला हेच दुसरं कोणीतरी बोलेल, संग्राम बोलला. भाई, कळत नाही का असं वाटतंय? जसा चेहरा बदलला त्याबरोबर तुझा स्वभावही बदलला आहे. आता तू खूप गोड बोलायला लागलास. तू आधी खूप रागाने बोलत होतास. तुला पाहून कुणीही डॉक्टरकडे जायचे आणि आता तू इतकं गोड बोलतोयस. तू तोच माणूस आहे हे कळणं कठीण आहे, सुहास बोलला. हो, खरं तर तुम्ही ज्या लोकांसोबत राहता त्याप्रमाणे तुम्ही वागायला सुरुवात करता. सुरुवातीला त्या कारस्थानी लोकांमध्ये मी राहिलो तेव्हा कुणाकडेही संशयानेच बघायचो. सगळे माझे शत्रू आहेत असे मला वाटायचे. त्यामुळे माझी चिडचिड होत होती. छोट्या मोठ्या गोष्टींचा राग यायचा. पण आता सर्व काही बदलले आहे. तुम्हा सर्वांसोबत राहिल्याने माझ्यातही बदल झाला आहे. त्या लोकांनी माझे खूप वाईट केले, पण सलोनीशी लग्न करून त्यांनी एक चांगले केले. तिच्या येण्याने माझे आयुष्यच बदलून गेले. ते सर्व पकडले गेले आणि तुम्ही लोक मला मिळाले. आता त्या भगवंताकडे अजून काही मागणी नाही, संग्राम म्हणाला. भाई, तुला काही नको आहे, पण आम्हाला हवे आहे.
तुझ्यासारख्या देखण्या पुतण्या आणि वहिनीसारखी सुंदर लाडकी पुतणी जी काका काका म्हणत माझ्या मागे मागे फिरत राहील. सुहास 2 सुंदर मुलांना त्याच्या अवतीभोवती फिरत असतानाचे स्वप्न पाहत म्हणाला. हो, त्याची काळजी तू नको करूस. मी मुलांची लाईन लावेल. मग त्यांना खायला घालणे आणि खेळवणे ही तुझी जबाबदारी आहेस. मग रडू नकोस. संग्राम गमतीने म्हणाला. तू काळजी करू नको. मी काम करेल आणि त्यांच्यासाठी खूप पैसे गोळा करेल. तू तुझे काम सुरू कर. सुहासही गमतीने म्हणाला. काही वेळ बोलून त्यांनी कामाला सुरुवात केली. सलोनीच्या सूचनेनुसार संग्रामने शर्टवर नंबर छापले. काहींवर राशींची नावं लिहिली गेली. ते खरोखर प्रभावी ठरले. त्याला या शर्टच्या ऑर्डर्स मिळाल्या. संग्रामने ऑर्डर घेऊन सर्वांना कामाला लावले. त्याने याची जबाबदारी शिववर सोपवली. त्याने ठरवले की सलोनीला याच डिझाईन विभागात काम देईल. ती डिझायनरला मदत करू शकते. तिच्या कल्पनाही अप्रतिम आहेत. डिझायनर संजीव तिथे आला आणि म्हणाला, सर, तुमच्या या डिझाईनने क्रांती घडवून आणली आहे. सर, माझ्या मनात एक कल्पना आली आहे. ही अक्षरे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये लिहिली तर कदाचित वेगळा परिणाम होईल. हो, तेही ठीक आहे. आपण ते करू शकतो. संग्रामला कल्पना आवडली म्हणून तो म्हणाला. तर मग सांगा सर, डिझाईन कसे करायचे? मला माहीत आहे तुमची आयडिया माझ्यापेक्षा चांगली असेल, संजीव म्हणाला. खरं तर या कल्पना माझ्या नाहीत. या सगळ्या माझ्या बायकोच्या कल्पना आहेत. तिने फाईन आर्टची परीक्षा दिली आहे. निकाल अजून यायचा आहे. सध्या ती शाळेत मुख्याध्यापकांची शिक्षिका कम असिस्टंट आहे. संग्रामने सांगितले. ग्रेट सर, तुम्ही तिला फॅशन डिझायनिंगमध्ये टाका. ती खूप प्रसिद्ध डिझायनर बनेल. सर, तिने इथे येऊन मला मार्गदर्शन केले तर खूप छान होईल. एकाच्या ऐवजी 2 लोक मिळून चांगला विचार करू शकतात. ओके, मी जाऊन घेऊन येतो. तोपर्यंत तू तुझ्या आयडिया पेपरवर उतरव. असं म्हणत संग्राम सीडला फोन करत म्हणाला. सीड, मी सलोनीला घ्यायला घरी जात आहे. मागे लक्ष ठेव. यार, मला पण कुठून तरी चांगली बायको मिळून दे. मग मी पण बहाणा करून घरी जाईल. सीड म्हणाला. ठीक आहे, मी संध्याकाळी तुझ्या पप्पांना फोन करेन. त्यांना सांगतो तुझ्यासाठी मुलगी शोधायला. संग्राम म्हणाला. गुरुदेव, चूक झाली. तुम्हाला शोधायची गरज नाही. मी खूप मोकळा आहे. मी स्वतः शोधेन. सीड बोलला. चल, आता तू मला गुरु म्हणून स्वीकारलं तर ठीक आहे, बघूया. मी येतो असं म्हणत संग्रामने फोन कट केला आणि गाडीची चावी उचलून बाहेर निघून गेला. यावेळी सलोनी शाळेत होती. संग्राम थेट शाळेतच गेला. त्याला पाहून मम्मीला खूप आनंद झाला. आज माझा मुलगा इथे कसा आला? मम्मीने विचारले. मम्मी, तुला माहीत आहे, जे शर्ट विकले जात नव्हते त्यासाठी आयडिया दिली होती सलोनीने. आता ते सर्व शर्ट विकले जात आहेत. डिझायनरला सलोनीला भेटायचे आहे. तिने आणखी काय आयडिया द्याव्यात म्हणजे वेगवेगळ्या डिझाईन करता येतील, असे संग्रामने सांगितले. ठीक आहे, म्हणजे तू तुझ्या आईला किंवा एक पती आपल्या पत्नीला भेटायला आला नाही. हा एक बिझनेसमॅन आपला बिझनेस वाढवण्यासाठी आला आहे. मम्मी त्याला गमतीने म्हणाली. ओ हो मम्मी, बिझनेस हे फक्त एक निमित्त आहे. खरं तर मी तुला मिस करत होतो म्हणून आलो. संग्राम म्हणाला. चल, मी तुला शाळा दाखवते. तिथेच तू सलोनीला भेट. असे म्हणत ती त्याला शाळा दाखवायला गेली. संग्राम इथे पहिल्यांदा आलेला त्यामुळे तो खूप उत्साही होता. तेव्हा त्याच्या मम्मीची शाळा पाहण्यासाठी ते 1-2 वर्ग पाहून बाहेर आले. तेव्हा त्याला सलोनीचा आवाज आला. ती मुलांना चित्रकला शिकवत होती. ती मुलांशी प्रेमाने वागते हे पाहून तो विचार करू लागला. आज त्यांचे मूल हयात असते तर त्यांचे आयुष्य वेगळे झाले असते. पण नशिबाला हे मान्य नव्हते. चला, आम्ही एकत्र आहोत हेही पुरेसे आहे. एका शिक्षकाने मम्मीला वाटेत थांबवले. संग्राम एकटाच सलोनीजवळ आला. त्याला बघून सलोनी आश्चर्यचकित झाली. त्याला पाहून ती लाजली. आई वडिलांना शाळेत येताना पाहून लाजणाऱ्या मुलांसारखी. ती म्हणाली, तुम्ही इथे का आला? तुम्ही मला मम्मीकडे बोलवू शकला असता. आम्ही इथे आल्याने काय झालं? संग्रामने विचारले. हे बघा, सगळे शिक्षक बघत आहेत. आता सगळे मला तुमच्याबद्दल विचारतील. सलोनी लाजत म्हणाली. यात काय आहे? मी स्वतः सांगेन, मग तुला कोणी काही विचारणार नाही. संग्राम पुढे आला आणि तिचा हात धरला. सलोनी तिचा हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागली. संग्रामजी, सगळे पाहत आहेत. तुम्ही काय करत आहे? माझा हात सोडा. शिक्षकांकडे बघत सलोनीने तिचा हात सोडवण्यास सांगितले. यार, मी तुझा कायदेशीर नवरा आहे. फक्त हातच धरला आहे. मी किस थोडी घेत आहे. चल, मग मम्मीच्या खोलीत जाऊया. त्याने तिचा हात धरला आणि तिला मम्मीच्या ऑफिसमध्ये आणले. तिला सीटवर बसवले. खरं तर मी तुला कंपनीत न्यायला आलोय, संग्राम म्हणाला. का, काय झालं? सलोनीने विचारले. मला एकटं राहावंसं वाटत नव्हतं. माझं मन लागत नव्हतं म्हणून तुला घेऊन जावं असं वाटलं. संग्राम तिला चिडवत म्हणाला. संग्रामजी, तुम्ही पूर्वी असे नव्हते. आता काय झाले?
त्याचे बोलणे ऐकून सलोनीला आश्चर्य वाटले. का बाबा, आपल्या बायकोवर प्रेम करणं वाईट आहे का? मी पूर्वीसारखंच का राहावं? बरं आता जाऊया, मी तिथं जाऊन तुला बोलतो. सगळे शिक्षक आणि मुलं त्या दोघांना भिंती खिडक्या दरवाजांमध्ये लपून बघत होते. सलोनीने त्यांच्याकडे पाहिलं आणि संग्रामचा हात धरून पटकन मम्मीच्या ऑफिसमधून आली. तिथून दोघेही त्यांची गाडी घेऊन कंपनीत निघून गेले. सलोनी, तू केलेल्या डिझाईन्स लोकप्रिय झाल्या आहेत, म्हणूनच त्या डिझायनरला तुला भेटायचे आहे. माझी बायको किती हुशार आहे हे मला सर्वांना दाखवायचे होते. संग्राम तिचे गाल ओढत म्हणाला. सलोनी त्याच्याकडे बघत होती आणि आश्चर्यचकित होत होती की तो हा इतका कसा बदलला. संग्रामच्या या प्रेमाचीच तर ती वाट पाहत होती. संग्रामने तिच्यावर असं प्रेम करावं अशी तिची इच्छा होती. आज त्याला असे बघून सलोनीचे डोळे ओलावले. संग्रामने सलोनीला त्याच्याकडे असे प्रेमाने पाहताना बघितले तेव्हा त्याने तिच्या डोक्यावर हात फिरवला आणि गाणे गायले. इस प्यार से मेरी तरफ ना देखो, प्यार हो जाएगा. सलोनी हसली. संग्राम म्हणाला, सलोनी, मला तुला जीवनातली प्रत्येक खुशी द्यायची आहे. आता तू असं बघणं बंद कर. मी रोज तुझ्याशी असेच वागेन. मला माझ्या भूतकाळातील वागण्याची लाज वाटते. मी तुझ्यासाठी स्वतःला बदलेन. संग्रामने तिला वचन दिले आणि तिचा हात धरला. सलोनीनेही हळूच तिचा हात प्रेमाने त्याच्या हातावर ठेवला आणि म्हणाली, ठीक आहे, ठीक आहे. आता गाडी चालवण्यावर लक्ष केंद्रित करा. अहमदाबाद. सुहास इथे येऊन काही दिवसच झाले होते. तो कंपनीच्या कामात पूर्णपणे व्यस्त होता. ओमने त्याला फोन केला आणि म्हणाला, सर, तुमचा नवीन सेक्रेटरी आला आहे. ठीक आहे, पाठवा. सुहासने उत्तर दिले. तेवढ्यात दारावर थाप पडली. सुहासने कमीन म्हणल्यावर एक सुंदर मुलगी आत आली आणि ती फाईल सुहासच्या दिशेने करत म्हणाली, सर, माझे अपॉइंटमेंट लेटर. तिचा आवाज ऐकून सुहासने तिच्याकडे पाहिले. मीनाला समोर पाहून त्याला आश्चर्य वाटले. तू इथे कशी? सुहासला काही समजत नव्हते. आज इतक्या दिवसांनी मीनाला भेटून तो स्तब्ध झाला होता. का सर, मी का नाही येऊ शकत? तुमच्या ऑफिसमध्ये सेक्रेटरी पदासाठी मी अर्ज केला होता आणि माझी निवड झाली आहे. मीनालाही सुहासला पाहून आश्चर्य वाटले. सुहासने तिला येथे येण्याबाबत सांगितले नव्हते. आता त्याला इथे बघून मीनाच्या मनात अनेक विचार येत होते. तिला सुहासचा राग येत होता की हे सगळं प्रेम नसून टाइमपास आहे का? हा या कंपनीचा मालक कसा झाला? त्याने स्वतःबद्दल जे काही सांगितले ते खोटे होते का? तो एक सामान्य मुलगा असल्याचे भासवून मला का भेटत राहिला? ओहो, तर तू माझी सेक्रेटरी आहेस. हे खूप चांगलं झालं. काम अवघड नाही, तू लवकर शिकशील. बस. सुहास म्हणाला, नाही सर, मी अशीच बरी आहे. काम सांगाल का? मीनाने पुन्हा सडेतोड उत्तर दिले. सुहासला तिचे हे वागणं विचित्र वाटलं. तो म्हणाला, मीना, हे काय आहे? तू मला ओळखत नसल्यासारखं का वागतेस? हो सर, मी तुम्हाला ओळखत नाही. माझ्या ओळखीचा सुहास हा एक साधा मध्यमवर्गीय कॉलेजमध्ये शिकणारा मुलगा होता. तो कोणत्याही कंपनीचा मालक नव्हता. मीना रोडली बोलली. मीना, मी तुला कॉल करणारच होतो. मी व्यस्त होतो. तू का रागवली आहेस? प्लीज बस. मला तुला खूप काही सांगायचे आहे. तो तिचे खांदे पकडून तिला बसवताना म्हणाला. मीनाने त्याचे हात झटकले आणि म्हणाली, हे बघा, तुमच्या मर्यादेत राहा. मी तुमची सेक्रेटरी आहे, तुमची गर्लफ्रेंड नाही. मला काम सांगा, बाकी काही नको. मीना, तू ठीक आहे. या फाईल्स पहा आणि त्यांच्या तपशिलांची यादी बनव. सुहासला वाटलं की ती सध्या रागवली आहे म्हणून काही फाईल्स देताना तो बोलला. त्या फाईल्स घेऊन मीना निघून गेली. मीना बाहेर आल्यावर खूप रडली. तो माझ्याशी असे कसे करू शकतो? मी खेळणी आहे जे खेळले गेले आणि टाकून दिले. जर आज इतक्या महिन्यांनी अचानक मी त्याला भेटले नसते तर त्याने मला काही सांगितले नसते. माहीत नाही तो इथे किती दिवसापासून आहे, पण त्याने मला एकदाही फोन केला नाही. तसेच तो येऊन भेटलाही नाही. मी फोन केला तरी तो उचलत नव्हता. मी काय समजून जायचे? आता तो मला भेटताच पुन्हा प्रेम व्यक्त करू लागला. हे सर्व काय आहे? शेवटी याने मला काय समजले आहे? आत खोलीत सुहास विचारात हरवला होता की मीनाला काय झाले? ती असे का करत आहे? मी व्यस्त होतो आणि तिच्याशी संपर्क साधू न शकल्याची चूक केली. मला वाटले की मी सेट होऊन तिच्या घरी जाईल आणि मीनाचा हात तिच्या घरच्यांकडे मागेल, पण ही मीना माझं अजिबातच ऐकत नाही. मी काय करू? काहीतरी विचार करून त्याने सलोनीला फोन केला. वहिनी, मी काळजीत आहे. मला वाटले की मी कंपनीत पूर्ण सेट झाल्यावर मीनाचा हात मागायला जाईल, पण दुर्दैवाने किंवा सुदैवाने मीना माझी सेक्रेटरी म्हणून आली आणि आता ती माझ्यावर रागवली आहे. ती माझे काहीच ऐकत नाही. मी काय करायचं? सुहास उदास स्वरात बोलला. त्यावेळी सलोनी संग्रामसोबत कारमधून कंपनीच्या दिशेने जात होती. तिने स्पीकर चालू केला आणि हा सर्व प्रकार संग्रामलाही सांगितला. त्याचा ऐकून संग्राम म्हणाला, तू मोठा कधी होणार? प्रत्येक बाबतीत सलोनी किंवा माझ्याकडून मदत मागितलीस तर तू तुझं आयुष्य कसं जगणार? ही समस्या तू स्वतः निर्माण केली आहेस, म्हणून तू स्वतः सोडवशील. हो, मी तुला एक हिंट देतो. तू फायली दिल्या आहेत
तर तुझ्या हृदयाची एक फाईल बनवून स्टडी करायला दे. ठीक आहे? कथा आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा. धन्यवाद.